नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रो, आज आपण आजच्या लेसनमध्ये डिफरंट मेथड्स ऑफ हीट ट्रीटमेंट संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर या संदर्भात माहिती पाहत असताना आपण पाठीमागच्या तासाला देखील लेक्चरमध्ये डिफरंट मेथड्स ऑफ हीट ट्रीटमेंट संदर्भात माहिती पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने हार्डनिंग, टेम्परिंग, ॲनेलिंग, नॉर्मलायझिंग इत्यादी हीट ट्रीटमेंट प्रक्रिया संदर्भात माहिती पाहिलेली आहे. आजच्या या लेक्चरमध्ये उरलेल्या काही हीट ट्रीटमेंट प्रोसेस आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने पुढची प्रोसेस आपण पाहणार आहोत सरफेस हार्डनिंग ऑफ स्टील. तर बहुतांशी भागाचा पृष्ठभाग हा कठीण, झीजविरोधक आणि मध्यभाग हा टणक हादरे सहन करणारा असणे आवश्यक असते. त्यामुळे त्याचे आयुष्य वाढून कामाचा दर्जा सुधारला जातो. सरफेस हार्डनिंगमुळे हे विविध गुणधर्म पोलादाच्या एकाच तुकड्यामध्ये निर्माण करणे शक्य होते. तर अशा या सरफेस हार्डनिंग ऑफ स्टीलचे पद्धतीचे काही प्रकार पडतात. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ सरफेस हार्डनिंग पुढचा मुद्दा आहे. टाइप्स ऑफ सरफेस हार्डनिंगचे प्रकार. तर अशा सरफेस हार्डनिंगचे प्रामुख्याने पुढीलप्रमाणे प्रकार पडतात. त्यामध्ये 1 केस हार्डनिंग, 2 नायट्रायडिंग, 3 फ्लेम हार्डनिंग, 4 इंडक्शन हार्डनिंग. तर त्याच्यामध्ये आपण पहिला प्रकार अभ्यासणार आहोत, केस हार्डनिंग. तर ह्यामध्ये माहिती पाहत असताना ज्या स्टीलमध्ये 0.15% कमी कार्बनचे प्रमाण असलेल्या स्टीलला हार्डनिंग करता येत नाही. अशा माय स्टील सारख्या किंवा लो कार्बन स्टील सारख्या स्टीलला केस हार्डनिंग करून 0.9% पर्यंत कार्बनचे प्रमाण आपल्याला त्यामध्ये वाढवता येते. अशा या प्रक्रियेमध्ये स्टीलच्या पृष्ठभागावर ठराविक डेप्थपर्यंत हार्डनिंग करण्याच्या क्रियेला केस हार्डनिंग असे म्हणतात. जेव्हा कार्बोहायड्रेट पोलादाला गरम केले जाते व ताबडतोब थंड केले जाते, तेव्हा फक्त त्याच्या पृष्ठभागामध्येच बदल घडून आतील भाग मऊ व मजबूत पाहिजे तसाच राहतो. आतील पृष्ठभाग सॉफ्ट तसेच टफ असल्यामुळे पार्ट्स झटके आणि व्हायब्रेशन सहन करू शकतात. तर केस हार्डनिंगच्या काही पद्धती आहेत त्या पुढीलप्रमाणे. त्याच्यामध्ये 1 कार्बोरायझिंग, त्याच्यामधली पहिली पद्धत आपण केस हार्डनिंगमधली कार्बोरायझिंग या संदर्भात माहिती पाहू. या प्रक्रियेमध्ये पोलादाच्या ठराविक तापमानापर्यंत कार्बनच्या सानिध्यात आणून कार्बनयुक्त पदार्थासोबत त्या पोलादाला गरम करून त्या तापमानावर कार्बन आवश्यक खोलीवर त्या स्टीलमध्ये जाईपर्यंत ठेवले जाते. कार्बन घन, द्रव अथवा वायुरूप माध्यमातून या प्रोसेसमध्ये पुरवला जातो. या सर्व प्रकारात त्या पदार्थातून निघणारे कार्बनयुक्त वायू वस्तूच्या पृष्ठभागात 880°C ते 930°C तापमानाला आत शिरतात. अशा प्रकारे या कार्बोरायझिंग प्रक्रियेसंदर्भात माहिती सांगता येईल. त्यानंतर पुढचा प्रकार याच्यामध्ये आपण पाहणार आहोत केस हार्डनिंगमध्ये पॅक कार्बोरायझिंग. तर ह्या पॅक कार्बोरायझिंग संदर्भात आपण माहिती पाहू. यामध्ये लो कार्बन स्टील म्हणजेच माय स्टीलचे पार्ट साफ केल्यानंतर एका उच्च प्रतीच्या स्टीलच्या पेटीत कार्बनयुक्त पदार्थासह, म्हणजे त्या कार्बनयुक्त पदार्थामध्ये लाकडी भुसा, हाडाची पावडर, चामडे, कोळसा, भातांचे तुकडे, कॅल्शियम, बेरियम किंवा सोडियम कार्बोनेटचे मिश्रण अशा या पदार्थासह पेटीमध्ये पॅक करतात. बॉक्स हा फायर क्ले लावून एअर टाईट करतात. त्यानंतर पेटी ही सर्व भट्टीमध्ये ठेवून
या कार्बनयुक्त आणि जॉबसह भट्टीमध्ये ठेवून 900 ते 950 अंश सेंटीग्रेड तापमानापर्यंत सारखे त्याला उष्णतामान देऊन साधारणपणे 5 ते 8 तासापर्यंत पाहिजे असलेल्या हार्डनिंग डेप्थनुसार तापमान दिलं जातं. जितके जास्त खोलीपर्यंत आपल्याला केस हार्डनिंग त्या जॉबला करायचे आहे किंवा असेल तितका जास्त वेळ उष्णता द्यावी लागते. या क्रियेमध्ये कार्बनयुक्त पदार्थातील कार्बन विरघळून वस्तूच्या पृष्ठभागावर पसरला जातो. पृष्ठभागावरील धातूशी तो संयुक्त होऊ लागतो. त्यामुळे त्या वस्तूच्या धातूमध्ये पृष्ठभागावर योग्य कार्बनचे प्रमाण तयार होते. या वस्तूंना नंतर पेटीतून काढून द्रावात त्या उष्ण स्थितीतच एकदम थंड करतात. मास प्रोडक्शनसाठी कार्बोरायझिंग क्रियेचा या अवलंब करतात आणि या पद्धतीने केस हार्डनिंग केलं जातं. या पद्धतीने 1 ते 2 मिलीमीटर पर्यंत आपल्याला केस हार्डनिंग करता येतं. तर अशा प्रकारे ही पॅक कार्बोरायझिंग संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत सायनायडिंग. या ठिकाणी या सायनायडिंग पद्धती संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर सायनायडिंग त्याच्यामध्ये लिक्विड कार्बोरायझिंग. तर लिक्विड कार्बोरायझिंग हे हीटड सॉल्टमध्ये करतात. त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट, सोडियम सायनाइड आणि बेरियम क्लोराईड हे कार्बोरायझिंग क्षार आहेत. एका ठराविक वेळेत व तापमानाला कार्बोरायझिंग करताना पोलादाच्या पृष्ठभागावर आपल्याला किती खोलीपर्यंत कार्बन पोहोचेल हे त्यामध्ये असलेल्या सायनाइडच्या प्रमाणावर अवलंबून असते. सॉल्ट बाथ कार्बोरायझिंग ही खूप जलद प्रक्रिया असली तरी नेहमीच योग्य ठरत नाही, कारण त्यामध्ये पृष्ठभागापासून मध्याकडे कार्बनच्या प्रमाणात आकस्मिक बदल घडत असतात. यामुळे पृष्ठभागावर म्हणजे कवचावर टलपे निर्माण होण्याची शक्यता असते. ही प्रक्रिया 0.25 मिलीमीटर खोलीच्या पातळ कवचाकरिता योग्य आहे. ह्या प्रक्रियेचा फायदा आहे. यात वस्तू जलदरित्या गरम केली जाते व विकृती कमी घडून येते. हा या प्रक्रियेचा फायदा आहे. अशा प्रकारे ही माहिती आपण या सायनायडिंग अर्थात लिक्विड कार्बोरायझिंग या प्रक्रियेसंदर्भातली पाहिली. त्यानंतरचा पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत गॅस कार्बोरायझिंग. तर यामध्ये वस्तू ही वायुबंद पेटीमध्ये ठेवून योग्य भट्टीत गरम केली जाते किंवा पेटीचा उपयोग भट्टी म्हणून केला जातो. कार्बोरायझिंग गॅस पेटीमध्ये सोडला जातो आणि प्रक्रिया झाल्यानंतर वायूला बाहेर जाण्यास जागा करून दिलेली असते. मिथेन किंवा प्रोपेन सारखे गॅस प्रत्यक्षात वस्तू ठेवलेल्या पेटीत पुरवले जातात. निरंतर गॅस कार्बोरायझिंग भट्टीमध्ये जसा जसा कन्व्हेयर एका प्रक्रियेनंतर दुसऱ्या प्रक्रियेसाठी पुढे सरकतो तसतसा कार्बोरायझिंग क्वेंचिंग आणि टेम्परिंग सारख्या प्रक्रिया क्रमाक्रमाने यामध्ये घडून येतात. अशा प्रकारे ही माहिती आपण या गॅस कार्बोरायझिंग संदर्भातली यामध्ये आपण अभ्यासली. त्यानंतर पुढचा ट्रीटमेंटचा प्रकार आपण पाहणार आहोत नायट्रायडिंग. यामध्ये नायट्रायडिंग तर ही केस हार्डनिंगची प्रक्रिया असून इतर सर्व प्रक्रियेपेक्षा चांगली अशी प्रक्रिया आहे. नायट्रायडिंग प्रक्रियेमध्ये पृष्ठभाग कार्बनच्या साहाय्याने कठीण होत नसून नायट्रोजनच्या साहाय्याने तो कठीण होतो. याचा सर्वसाधारण उपयोग हा व्यवहारातील गॅस नायट्रायडिंग व सॉल्ट बाथ नायट्रायडिंग या दोन पद्धती याच्यामध्ये वापरल्या जातात. त्याच्यामध्ये गॅस नायट्रायडिंग आपण पाहणार आहोत. पुढचा प्रकार आहे त्याच्यामध्ये गॅस नायट्रायडिंग.
तर गॅस नायट्रेटिंग संदर्भात माहिती पाहत असताना गॅस नायट्रेटिंग प्रक्रियेत सतत वाहत्या अमोनिया वायूमध्ये मशीनचे भाग हे 500 अंश सेंटीग्रेड तापमानापर्यंत तापवून या अवस्थेत 100 तासापर्यंत त्याला ठेवतात. गॅस नायट्रेटिंग प्रक्रियेदरम्यान मशीनचे भाग वायुबंद पेटीत ठेवून या पेटीतून अमोनिया वायू सतत फिरता ठेवण्याकरता तिला वायू आत जाण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी छिद्रे ठेवलेली असतात. या हवाबंद पेटीला बाहेरून उष्णता देतात. शोषणाची क्रिया संपल्यानंतर ही पोलादाचे तापमान 150 अंश सेंटीग्रेड होईपर्यंत अमोनिया वायू फिरवला जातो. त्यानंतर पेटी उघडली जाते आणि थंड करण्याची प्रक्रिया ही हवेत केली जाते. नायट्रेटिंगमुळे पृष्ठभागावर पापुद्रा तयार होतो. या हलक्या बफिंगद्वारा तो काढून टाकला जातो. अशा प्रकारे या गॅस नायट्रेटिंग संदर्भातली माहिती आपण यामध्ये पाहिली. त्याच्यामध्ये नायट्रेटिंग इन सॉल्ट पुढचा मुद्दा आहे, नायट्रेटिंग इन सॉल्ट बाथ. तर सॉल्ट बाथमधून नायट्रेटिंग करता विशेष नायट्रेटिंग बाथ वापरले जातात. ही पद्धत सर्व प्रकारच्या नरम म्हणजे हॅन्डलिंग केलेल्या किंवा न केलेल्या अलाय प्रकारच्या पोलादाकरता तसेच कास्ट आयर्नसाठी वापरली जाते. तर त्याची प्रोसेस आपण पाहूया. प्रोसेस त्याच्यामध्ये पूर्णपणे ताणविरहित मशीनचे भाग सॉल्ट बाथमध्ये टाकण्यापूर्वी 400 अंश सेंटीग्रेड तापमानावर अगोदर गरम केले जातात आणि नंतर ते 520 अंश सेंटीग्रेड ते 570 अंश सेंटीग्रेड तापमान असलेल्या सॉल्ट बाथमध्ये सोडतात. मशीनच्या भागावर 0.01 मिलीमीटर ते 0.02 मिलीमीटर जाडीचा कार्बन व नायट्रोजन संयुगाचा थर तयार होतो. नायट्रेटिंगचा कालावधी हा वस्तूच्या काटछेदावर अवलंबून असतो. अर्धा ते 3 तास हा कालावधी गॅस नायट्रेटिंग पेक्षा खूपच कमी आहे. बाथमधून काढल्यानंतर हा भाग थंड केला जातो व पाण्यात बुडवून त्याला सुकवले जाते. तर अशा प्रकारे ही प्रोसेस आपण पाहिली. तर अशा या नायट्रेटिंग सॉल्ट बाथ चे काही फायदे आपण पाहणार आहोत. ॲडव्हान्टेजेस ऑफ नायट्रेटिंग. याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस ऑफ नायट्रेटिंग. नायट्रेटिंग पूर्वी भागावर शेवटचे मशीनिंग केले जाते. नायट्रेटिंग नंतर त्वरित भाग बुडवून वस्तू थंड करत नसल्याने बुडवून थंड करताना येणारी विकृती येत नाही. या प्रक्रियेत भाग हे क्रिटिकल टेम्परेचरपेक्षा किंवा क्रिटिकल तापमानापेक्षा जास्त गरम केले जात नाहीत, म्हणून त्यात विकृती निर्माण होत नाही. कठीणपणा व झीज विरोधकता उल्लेखनीय अशी असते. गंजरोधकतेमुळे सुद्धा किंचित सुधारणा यामध्ये झालेली असते. तर उपयोगात आणले जाणारे मिश्र पोलाद हे मजबूत असल्यामुळे योग्य तऱ्हेने उष्णतोपचार केल्यावर त्यांच्यात मजबूतपणा व झीज विरोधकता हे गुणधर्म तयार होतात. अशा प्रकारे ही माहिती आपण या नायट्रेटिंग संदर्भातली पाहिली. त्याचे काही फायदे पाहिले. त्यानंतरचा ट्रीटमेंटचा प्रकार आपण पाहणार आहोत, फ्लेम हार्डनिंग. फ्लेम हार्डनिंगमध्ये आपण पाहूया. या हार्डनिंगच्या पद्धतीत पृष्ठभागाला उष्णता ही एका विशिष्ट बर्नरद्वारे पुरवली जाते. पृष्ठभागाला जलदरित्या गरम करून तो पाणी शिंपडून त्वरित थंड केला जातो. हार्डनिंग तापमान हे सर्वसाधारणपणे हार्डनिंगसाठी लागणाऱ्या तापमानापेक्षा 50 अंश सेंटीग्रेड जास्त ठेवले जाते. ज्या भागावर फ्लेम हार्डनिंग करावयाचे आहे त्या भागाला फार थोड्या वेळ उष्णता दिली जाते. त्यामुळे भागाच्या आतल्या बाजूला उष्णतेचे वहन आवश्यक असेल त्याच प्रमाणात होते. सरफेस हार्डनिंग करता वापरल्या जाणाऱ्या पोलादामध्ये कार्बनचे प्रमाण 0.35% ते 0.35% ते 0.7% इतके असते.
अशा या फ्लेम हार्डनिंगचे फायदे: हार्डनिंग साधने वस्तूपर्यंत आणली जातात. 2. मोठ्या वस्तू करता फायदेशीर अशी आहे. 3. हार्डनिंग करण्यास वेळ कमी लागतो. खोलवर हार्डनिंग करता येते. 5. सहजरित्या नियंत्रण करता येते. 6. विकृती कमी घडते. 7. इंधन कमी लागते. त्याचबरोबर या फ्लेम हार्डनिंगचे काही तोटे आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आरपार पूर्ण हार्डनिंग होण्याच्या भीतीमुळे लहान वस्तू करता योग्य नाही. 2. हार्डनिंग पूर्वी वस्तू पूर्णपणे ताणविरहित असणे आवश्यक असते. अशा प्रकारे हे काही फायदे तोटे आपण याच्यामध्ये आपण अभ्यासले. फ्लेम हार्डनिंग संदर्भातली माहिती होती. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे इंडक्शन हार्डनिंग. तर इंडक्शन हार्डनिंग ही हार्डनिंग उत्पादक पद्धत असून ज्या भागाचा पृष्ठभाग हार्डनिंग करावायचा आहे ती वस्तू इंडक्शन कॉइलमध्ये ठेवून त्या कॉइलमधून उच्च विद्युत शक्तीचा प्रवाह हा सोडला जातो. विद्युत प्रवाहाची फ्रिक्वेन्सी ही वाढली असता उष्णता खोलवर शिरण्याची क्षमता कमी होते. हार्डनिंगची खोली उच्च विद्युत प्रवाहाकरता वारंवारता 0.7 ते 1 mm इतकी असते. हार्डनिंगची खोली मध्यम विद्युत प्रवाहाला 1.5 ते 2 मिलीमीटर एवढी असते. विशेष पोलाद किंवा अनअलॉय पोलादाकरता कार्बनचे प्रमाण 0.35 ते 0.7% इतके उपयोगात आणले जाते. वस्तूला इंडक्शन हार्डनिंग केल्यानंतर त्यातील ताण हा काढून टाकणे हा आवश्यक असते. तर अशा या इंडक्शन हार्डनिंगचे काही फायदे, ॲडव्हान्टेजेस ऑफ इंडक्शन हार्डनिंग आपण पाहूया. त्याच्यामध्ये 1. हार्डनिंगची खोली सर्वत्र समान ठेवली जाते व तापमान सहजगत्या नियंत्रित करता येते. 2. लागणारा वेळ आणि हार्डनिंग करता उत्पन्न होणारी विकृती दोष कमी असतात. 3. पृष्ठभाग गंजरहित राहतो. मोठ्या प्रमाणावर उत्पादनाकरिता ही पद्धत उपयोगात आणता येते. अशा प्रकारे आजच्या या लेसनमध्ये आपण माहिती पाहत असताना डिफरंट मेथड्स ऑफ हीट ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये पहिल्या तासाला पाहिल्यानंतर राहिलेले काही हीट ट्रीटमेंटच्या पद्धती, त्याच्यामध्ये सरफेस हार्डनिंग, त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ सरफेस हार्डनिंगच्या काही पद्धती, केस हार्डनिंग, नायट्रायडिंग, फ्लेम हार्डनिंग, इंडक्शन हार्डनिंग संदर्भात माहिती पाहिली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सायनायडिंग, लिक्विड कार्बोइजिंग, त्याच्यानंतर नायट्रायडिंग, गॅस नायट्रायडिंग, त्याच्यानंतर फ्लेम हार्डनिंग या संदर्भात आपण माहिती पाहिली. तर विद्यार्थी मित्र, या आजच्या लेसन संदर्भातला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.